पुण्यामध्ये रोज कोयता गँग अरे ते सांगितलं ना. त्याच्या संदर्भात तेच जाऊन सांगतोय ना, त्यांना काही मुदत देतो ना की या इतक्या दिवसामध्ये हे बंद नाही झालं तर आम्हाला कठोर निर्णय घेऊन नवीन व्यक्तीला इथं आणावं लागेल असं सांगतो ना. आम्हाला काही कुणाचा मुलायचा ठेवायचं कारण नाही. आरोप केले जातात विनाकारण, तुम्ही असं म्हणताय मुख्यमंत्र्यांनी सुरेश दसांना आवरावं असं तुम्ही सांगणार आहात? त्याबद्दल मला जे काही मुख्यमंत्री महोदयांना आणि ते बावनकुळे साहेबांना बोलायचं होतं ते मी बोललेलो आहे. रिंग रोडच्या संदर्भामध्ये थोडासा एरिया राहिलेला आहे, त्याच्यामध्ये काहीतरी काही इमारत तिथं जाते. आता ते शिष्टमंडळ मला भेटलं, तो प्रश्न कसा निकाली काढायचा ते आम्ही ठरवतोय आणि त्याच्यातून मार्ग आणि ते झालं की काम सुरू आहे. टेंडर मला वाटतं 8 का 10 त्याचे हे केलेले भाग केलेले रिंग रोडचे 170 किलोमीटर जवळपास आहे आणि त्या पद्धतीनं ती कामं सुरू त्याला काही उत्तर देण्याचं कारण नाही, ते आमचं आम्ही ठरवू. दादा काय असं चान्सेस आहे का? नाही. अरे वेडे का काय तुम्ही? मी रिसोर्सेस वाढवण्याकरता रोज बसतोय. मी आता ड्रोननी इथली पण पाहणी करा सांगतोय, उद्याच्याला पीक पाहणी पण ड्रोननी करा म्हणून सांगतोय. खरोखरीच माझ्या ज्या कष्टकऱ्याचं शेतकऱ्याचं नुकसान होईल ते ॲक्युरेट त्याच्यामध्ये येईल. आम्ही त्याच्यात पारदर्शकता आणतो. तुला आज सकाळपासून कोणी भेटलं नाही का? काय ऐका हा प्रश्न परवाच्या कॅबिनेटला निर्माण झालेला होता. जयकुमार रावळ पणन मंत्री म्हणून त्यांना सूचना दिल्या. आज ते पुण्यामध्ये आलेले आहेत. ताबडतोब बारदाना जिथं कमी पडतोय तिथं घ्या आणि ताबडतोब तिथली समस्या दूर करा, अशा सूचना कॅबिनेटनी रावळ साहेबांना दिलेल्या. आमचा तो पक्षांतर्गतला प्रश्न आहे. आम्ही त्याच्यातनं मार्ग काढायचा मनापासूनचा प्रयत्न करतो. कुठल्या शिक्षकांची? प्राथमिक शिक्षक कोण रे? ओपी गुप्ताला फोन लाव, विचारतो ना. कधी कधी काय होतं, यांनी जसा प्रश्न विचारला काही त्याच्यात तथ्य नाही, अवघीच काहीतरी उठवायचं. उलट या सगळ्या काम करणाऱ्या वर्गाचे पगार हे वेळेमध्ये झाले पाहिजे, त्याच्यात विलंब असायचं काही कारण नाही. तरी देखील मी आता विचारतो आणि झाले नसले तर का झाले नाही आणि कसे ताबडतोब होतील, आणि झाले असले तर प्रश्नच नाही. हॅलो, हा आपल्या इथं शिक्षकांचे पगार झाले नाहीत या महिन्यातले? ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे, ओके.